मला वाटलं होतं की सत्य काय आहे हे कळण्यासाठी श्री गंगादेवींच्या बोलण्याने मला सहाय्य होणार आणि तसे होईलही. पण असं असताना बानूला देखील काहीतरी संकेत मिळाले आहेत हे कळल्याने मी अजून अस्वस्थ झाले आहे. मला काही तिच्याबरोबर स्पर्धा करायची नाही, पण प्रत्येक वेळी माझ्याच बाबतीत असं का होतं या विचाराने अस्वस्थ व्हायला होत आहे. आणि असे काय संकेत मिळाले असतील बानूला? नारायण नारायण. देवी जगदंबा भाग्यवंत भक्तांच्या घरी लक्ष्मी रूपात वावरत राहते, तर पापी आणि कृतज्ञ लोकांच्या घरी ती दारिद्र्याचे रूप धारण करून त्यांचा जीव नकोसा करून टाकते. अत्यंत शुद्ध आणि पवित्र अंतःकरणाच्या सज्जनांच्या आणि सत्पुरुषांच्या घरात ती श्रद्धा रूपाने हवा हवासा फेर धरते, तर कुलीन हृदयाच्या संत पुरुषांच्या घरात ती विनयाचे लोभस रूप धारण करून वावरते. माझ्या परमप्रिय देवी भक्तांनो, देवी जरी असंख्य रूपात सर्वत्र नांदत असली तरी ही देवीपाशी एकच मंगल रूप आहे. त्या देवीला आम्ही वंदन करतो आणि तिला अशी विनंती करतो की हे देवी, तू या चराचर सृष्टीचे पालन कर, तिचं रक्षण कर. देवी जगदंबे, तू या विश्वाचे आदिम कारण आहेस. तू त्रिगुणांनी व्याप्त असूनही तू त्रिगुणातीत आहेस. भक्तांच्या रक्षणासाठी तू त्रिगुणधारी देह धारण करतेस. तुझ्या व्यक्तिमत्वाला पार नाही, तू अपार आहेस. प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सुद्धा तुझ्या पुढे लीन आहेत. तू सर्व देवांना अभय दिले आहेस. तू आदिम आहेस, तू शक्तिशाली आहेस, तू सर्वांचा आधार आहेस. खरे तर तू अव्यक्त आहेस, वर्णना पलीकडची आहेस. माते, माते, पिताश्री, पार्वती, पार्वती, तुला पाहण्यासाठी किती आतुर झाले होते मी, कसं सांगू तुला. अगं तुझ्या वाटेकडे सतत नजर लावून बसले होते. माते, माझ्या आनंदाचे वर्णन मी शब्दात नाही मांडू शकत. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.